या गाव कोळकेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी या गावामध्ये कोयना जलविद्युत प्रकल्प तिसरा टप्पा कार्यान्वित करण्यात आला। यामध्ये मौजे कोळकेवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी येथील 28 कोयना प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन मौजे चाकळे तालुका खेड जिल्हा रत्नागिरी मध्ये 1974 मध्ये करण्यात आले। परंतु शासनाने आणि संबंधित पाटबंधारे आताचे जलसंपदा विभाग त्याचप्रमाणे भूमी संपादन अधिकारी सातारा यांनी या घरे आणि जमिनी संपादित केलेल्या आहेत। परंतु शासनाचा 1974, 75, 76 चा भूमी संपादन ऍक्ट हा भूमी संपादन कायदा नसल्यामुळे भारत सरकारच्या राष्ट्रपतीच्या सहीने हा ऍक्ट मंजूर झालेला आहे। या ऍक्ट नुसार कोयना जलविद्युत प्रकल्प तिसऱ्या टप्प्यात ज्यांची घरे आणि जमीन संपादित झाले त्यांना त्या प्रकारे जमिनी त्या ऍक्ट प्रमाणे देण्यात आलेल्या नाहीत। जमीन द्याव्यात म्हणून जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अथवा कोकण आयुक्त यांनी कुठल्याही प्रकारचा वटहुकूम अथवा आदेश काढलेला नाही। फक्त जिल्हाधिकाऱ्यांनी घराच्या जमिनीसाठी पुनर्वसन आदेश काढून प्रत्येकाला 4.5 गुंठे जमीन घरासाठी देऊन तो आदेश काढून पारित करून त्याची अंमलबजावणी व्यवस्थितपणे करण्यात आली। परंतु जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासनाने तालुका प्रशासनाने आणि विभागाच्या प्रशासनाने कोणत्याही प्रकारचा आदेश न काढता धर्मांतरित बौद्ध असल्यामुळे शासनाने संबंधित आम्हा लोकांना वाऱ्यावर सोडून आम्हाला ज्या जमिनी दिलेल्या आहेत त्या पूर्णपणे डोंगराळ आणि नापीक आहेत। त्यामधून 1974 सालापासून तर आज तागायत 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न निघत नाही आणि 1974 सालापासून तर आज तागायत 73 वर्ष झाली तरी 1ही रुपयाचं उत्पादन निघालेले नाही। त्यामुळे मी राज्य शासनाला व राज्याच्या प्रशासनाला, विभागाच्या प्रशासनाला, जिल्ह्याच्या प्रशासनाला, तालुक्याच्या प्रशासनाला, राज्याच्या राज्यपाल महोदयांना, त्याचप्रमाणे राज्याच्या मानवी हक्क आयोगाला आणि राज्याच्या मागासवर्गीय आयोगाला, त्याचप्रमाणे संबंधित विभागांना दिनांक 1 जानेवारी 2026 रोजी निवेदन देऊन सुद्धा आज तागायत कारवाई कुठल्या प्रकारची केलेली नाही। जिल्हा अधिकारी कार्यालय हे झोपचं सोंग घेऊन कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही। कारण आम्ही बौद्ध समाजातील असल्यामुळे आमच्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले जात आहे हा मूळ हेतू आहे। इथलं प्रशासन बौद्ध समाजातील असल्यामुळे आमचे मागण्या या नाकारल्या जात आहे। हा जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी अथवा तालुक्याचा तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, त्याचप्रमाणे विभागीय अधिकारी हे जातीभेद पाळत असल्यामुळे दिनांक 19/1/2026 पासून आज तागायत कुठल्याच प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही। परंतु राज्याचे सन्माननीय आणि अति हुशार असे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांना सुद्धा निवेदन देऊन त्याचप्रमाणे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, त्याचप्रमाणे पुनर्वसन मदत मंत्री, त्याचप्रमाणे राज्यमंत्री, एकूण 17 मंत्र्यांना हे निवेदन आणि 24 अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा एकाकडून सुद्धा आज तागायत कुठल्या प्रकारचं उत्तर आलेलं नाही अथवा कारवाई केलेली नाही। यावरून राज्य शासन या धर्मांतरित बौद्धाला आणि अनुसूचित जातीला किती न्याय देतं हेच या निवेदनानुसार दिसून येत आहे। आम्ही बौद्ध समाजाचे असल्यामुळे तालुक्याचा तहसीलदार, तालुक्याचा उपविभागीय अधिकारी व जिल्ह्याचा जिल्हा अधिकारी आज जाणून बुजून आमच्या प्रश्नाकडे विलंब करत आहे। त्यामुळे
हे आमचे प्रकरण निकाली लागत नाही, त्यानुसार आम्ही दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी आमरण उपोषण मागणी पूर्ण होईपर्यंत आम्ही कायमस्वरूपी करणार आहोत। याची राज्य शासनाने व राज्याच्या शासनाने, विभागाच्या प्रशासनाने व जिल्ह्याच्या प्रशासनाने, तालुक्याच्या प्रशासनाने आणि संबंधित पाटबंधारे, ऊर्जा विभाग, महसूल विभाग, जलसंपदा विभाग, मदत व पुनर्वसन विभाग यांनी याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणे लवकरात लवकर कारवाई करावी। अन्यथा आम्ही आमच्या आंदोलनावर कायमस्वरूपी ठाम आहोत आणि मागण्या मंजूर होईपर्यंत आम्ही उपोषण कायमस्वरूपी चालू ठेवू, ही शासनाकडे आम्ही मागणी करत आहोत। शासनाने आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी नोंद घेऊन लवकरात लवकर आमचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती आहे। आणि आमच्या एकूण 7ही मागण्या राज्य शासनाने आणि राज्य प्रशासनाने मान्य करून घ्याव्यात आणि लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळावा, हीच कळकळीची विनंती आहे। एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो। जय भीम, जय महाराष्ट्र, जय संविधान।